पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये दाखल. पंतप्रधान आणि सरसंघ चालकांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण. राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी. अनेक ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं निवडणुकांचं भवितव्य अधांतरी. गोपीचंद पडळकरांचं हिंदुत्व हे मंत्रीपद कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठीचं. खासदार विशाल पाटलांची पडळकरांवर टीका. पडळकर स्वार्थासाठी विचार बदलणारी व्यक्ती असल्याचंही पाटील यांचं मत. तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे, तिजोरी मालक आमच्याकडे. निधी वाटपावरून चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा. वाल्मिक कराड सारख्या व्यक्तीची आठवण येणं दुर्दैवी गोष्ट. अशा प्रवृत्तीच्या लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. खासदार सुप्रिया सुळेंचा अजितदादांना सल्ला. झी24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीकडून स्टॅम्प ड्युटीसाठी मुदतवाढ अर्ज. 42 कोटी भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढीची मागणी. झी24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी फिर्यादी महसूल अधिकाऱ्याचा आज जबाब नोंदवणार. खडक पोलिसांच्या एफआयआर मध्ये महसूल अधिकाऱ्याची तक्रार. प्रसूती झालेल्या महिलेला रुग्णवाहिका चालकानं अर्धावरच सोडलं. मातेची चिमुकल्यासह 2 किलोमीटर पर्यंत पायपीट. पालघरच्या मोखाडामधील संतापजनक घटना. ठाणे जिल्हा रुग्णालयामध्ये आढळला साप. रुग्णाच्या नातेवाईकांनी सलाईन स्टँडनं सापाला बाहेर काढलं. रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पुण्यामध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या कोयता गँगला पोलिसांचा चोप. गाड्यांची तोडफोड केली, त्याच भागात काढली धिंड. नर्तिका पूजा गायकवाडला कोर्टाकडून जामीन मंजूर. माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण. नर्तिका पूजा गायकवाडला कोर्टाकडून जामीन मंजूर. इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक. राखेचे ढग भारताच्या दिशेनं. डीजीसीए कडून विमान कंपन्यांना अलर्ट जारी. दिल्ली एनसीआर वर परिणाम होण्याची शक्यता.